सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव फजल सलेमानी आहे. मी जमील शेखचा भाऊजी आहे. जिजा आहे मी. हे मराठीतनं सांगा, काय एकंदरीत जो प्रकार घडला त्यानंतर एक व्हिडिओ समोर येतोय, काय वाटतं त्याच्यामध्ये नाव येतंय ते समोर, अनेक पॉलिटिकलची पण नावं आहेत त्या राजकीय लोकांची, काय तुम्हाला बघा, त्यांनी अजून एक व्हिडिओ कमर काढलाय, पण त्या व्हिडिओमध्ये ज्यांनी जे आरोप केले त्यांच्यावरती आमचा काहीच आरोप नाही, आमचा काहीच पण संशय नाही. पण आम्ही याचा नाव ज्यांनी उसामानी ओरिजिनल व्हिडिओ पाठवला होता, स्वतःचा पाठवलाय, त्यात त्यांनी सांगितलंय की नजीमुल्ला ने मेरे को सुपारी दिया हुआ है, महसूल मटले ने मेरे को सुपारी दिया हुआ है. आमच्या या व्हिडिओ वरती संपूर्ण विश्वास आहे. म्हणजे हा खोटाळा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ जर पोलिसला भेटला 2023ला एप्रिलला बहुतेक, तर पोलिसने काय कारवाई केली? काही पण कारवाई केली नाही पोलिसने. जसं का तसा ते व्हिडिओ आला, त्याचा FSL केला आणि ते लकोटा बनवून कोर्टात त्यांनी सबमिट केला. म्हणजे तुमच्याकडे एक व्हिडिओ आला आहे, आरोपी स्वतः सांगतोय की ऐसा मेरे को सुपारी मिला है, तर पोलिसने त्याच्यावरती काहीतरी इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे होता, बरोबर ना? त्यांनी काहीच नाही केला. एक आरोपी सांगतोय, स्वतः सांगतोय. व्हिडिओ त्यांनी कोणाला बनवून पाठवला नक्की ते पोलिसांच्या? त्यांनी हा व्हिडिओ क्राईम ब्रांच युनिटला बाय पोस्ट पाठवला. अटक झाली होती तेव्हा? अटक नव्हती झाली जेव्हा तो अटक नव्हता, तो काश्मीरला होता. तो काश्मीर मधून तो मुंबईला आला आणि इथे त्यांनी हबीबच्या बरोबर यांनी हा व्हिडिओ बनवला आणि त्यांनी ते व्हिडिओ कसं करून तो वांगणीमधून त्यांनी ते पोस्ट केला. खूप हा याच्यात टेक्निकल आहे. आणखी काय अशी व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये राजकीय लोकांची नावं समोर येतात? अजून एक व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणाल की अजून नावं समोर येतात. दुसरा जो व्हिडिओ आहे तो नक्की कुठला आहे, तो देखील तुम्हाला कोर्टाकडनं मिळालेला आहे? आम्हाला अजून एक व्हिडिओ भेटलाय. त्याच्यात पण काही राजकीय पक्षांचे किंवा नेत्यांचे नाव घेतले त्यांनी, पण आमच्या त्या व्हिडिओवरती काही विश्वास नाही. आम्ही ते व्हिडिओ आहे का? तो व्हिडिओ पण ते माझ्याकडे नाही, आमच्याकडे नाही. आम्हाला त्याची गरजच नाही. आम्हाला माहिती आहे यांनी केलंच नाही मर्डर, तर त्या व्हिडिओवर आम्ही का विश्वास ठेवू? आमचा विश्वास एकच व्हिडिओवर आहे. हे सेकंड व्हिडिओ जे त्यांनी बनवलाय ते मॅनेज झाल्यानंतर त्यांनी बनवलाय. हे तर कॉमन सेन्स आहे ना. बघा, जर पोलिसने याला अरेस्ट नाही केलं तर हा तर इन्फ्लुएन्स करणारच आमच्या जे काय म्हणतात त्याला, विटनेसेस आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करणार हा, पोलिसांना इन्फ्लुएन्स करणार हा. आम्ही कोर्टात तर नक्कीच जाणार आहे. आम्ही उद्या आमची वकिलाबरोबर चर्चा आहे, नंतर आम्ही परत आमचा पुढचा पाऊल उचलू. काय कारण होतं सुपारीचं मागचं, नेमकं काय प्रश्न की ज्याच्यामुळे जमील कशामुळे पाठपुरावा करत होता? जमील भाईचं म्हणणं आहे की तुम्ही जर क्लस्टर बनवताय, क्लस्टर तर तुम्ही जे स्कीम आहे राबवून तुम्ही आणताय, तर तुम्ही हे जे इथे लोकांचे टॅक्स पावती नाही, त्यांची टॅक्स पावती अगोदर त्यांच्या नावावर, कारण बापाच्या नावावरती घर आहे, बाप गेल्या आता, तर मुलांच्या नावावरती टॅक्स पावती ट्रान्सफर करा. आणि हा नजीमुल्लाने TMC मध्ये ते ट्रान्सफरचं सर्व स्टॉप करून ठेवलं त्यांनी. म्हणजे आपण ट्रान्सफर करू शकत नाही, ट्रान्सफर टॅक्स पावती ट्रान्सफर करू शकत नाही आपण. नागरिकांचा खरा सपोर्ट कोणाला होता चांगल्या कामात? सर, आम्ही 5,000 मतं घेतली तिथं. आम्ही मनसे होऊन पण आम्ही इथं 5,000 मतं घेतली. तर ठीक आहे, हार जीत या जर आता जमीलभाई हयात असले असते तर बहुतेक जिंकले पण असते. मैं खुशनुमा जमील शेख 5 साल से इंसाफ मांग रही है अपने शौहर का। 2020 में मेरे शौहर का मर्डर हुआ था। जो कांग्रेस पार्टी का है नेता नजीमुल्ला, उसने मेरे शौहर का मर्डर करवाया था। और अभी मेरे पास एक वीडियो आया है जिसमें खूनी का नाम लिया गया। मेन आरोपी जो बोल रहे नजीमुल्ला, हम लोग शुरू से बोल रहे हैं, जो पकड़ा गया है ओसामा शेख, उसमें मेन आरोपी का उसने नाम लिया है। जो काम दिया था वो काम नजीमुल्ला ने और मुहसिन बट्टे ने कैसे बड़े बड़े वादे किए थे कि
क्या मांग रहेगी आपकी? ये जो वीडियो है कहाँ से हासिल हुआ है, इस बारे में आगे का कदम क्या रहेगा? मेरी सरकार से ये विनती है कि ओसामा शेख ने खुद नजीमुल्लाह का नाम लिया है। हम लोग जबकि शुरू से नजीमुल्लाह का नाम ले रहे, इसको गिरफ्तार करो। अभी तक पुलिस ने न सरकार ने हमारी मदद नहीं करी और इसको गिरफ्तार नहीं करी, और ये खुद ये ओसामा शेख नजीमुल्लाह का नाम ले रहा और मोहसिन बटला का नाम ले रहा। तो मेरी सरकार से यही दरख्वास्त है कि जल्द से जल्द नजीमुल्लाह को गिरफ्तार करे और मुझे इंसाफ जल्द से जल्द दे। तो ये वीडियो एक ही है और एक वीडियो आया है ऐसे सामने मालूम आ रहे हैं, उसमें भी हर एक पॉलिटिकल के भी नाम लिए गए, ऐसा भी मामला सामने आ रहा है। किस किस के नाम लिए गए उसके बारे में कुछ मालूमात है क्या? वो भी वीडियो आपके हाथ में लगा है? नहीं, मेरे पास यही एक वीडियो है और हमारे पास और कोई वीडियो नहीं। और किसी का नाम है क्या, आ रहा है क्या पॉलिटिकल में? नहीं। पुलिस के बारे में क्या कहना? पुलिस के यही है कि वो उन लोग हमारी मदद नहीं कर रहे। पुलिस वाले एक भी अभी तक मदद नहीं किए। दिलीप पाटिल जो शुरू से हम लोग को बोल रहा था कि ओसामा मिलेगा तो हम नजीब को गिरफ्तार करेंगे। अभी तो ओसामा ने वीडियो बना के भी भेज दिया, फिर भी पुलिस ने ये 1.5 साल से ये वीडियो छुपा के रखी थी और अभी तक नजीमुल्लाह 5 साल से सरेआम घूम रहा है, उसको गिरफ्तार नहीं करी। सरकार भी नजीमुल्लाह को बचा रही है, पुलिस वाले भी नजीमुल्लाह को बचा रहे। ये वीडियो जो है मामले के पहले के बाद का है, किस तरह से है? 1.5 साल पिछले साल का है, मतलब 1.5 साल का है। ये वीडियो जो है